कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात 2.5 वर्षांच्या चिमुकल्याला रेबीजचे इंजेक्शन देताना सुई कमरेतच तुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या वीज वाहिनीसाठी डहाणूतील 847 खारफुटीची झाडे तोडण्यास मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे। नागपूरमध्ये वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याच्या 16 वर्षीय मुलीला डांबून अत्याचार करणाऱ्या ठाण्यातील प्रसिद्ध डॉक्टरच्या मुलाला पोलिसांनी अटक केली आहे। होमिओपॅथीच्या CCMP डॉक्टरांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत नोंदणी देण्याच्या निर्णयाविरोधात राज्यातील 52,000 ॲलोपॅथी डॉक्टरांनी बेमुदत संप पुकारला आहे। कॉक्रोच जनता पार्टीच्या कोर कमिटीची 2 दिवसीय बैठक आगामी रणनीती आणि वाटचालीबाबत चर्चा करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आली आहे। शिवसेना पक्ष नाव आणि धनुष्यबाण चिन्हाच्या मालकीबाबत सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी पूर्ण होत असून संपूर्ण देशाचे लक्ष निकालाकडे लागलंय। श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरात कथित देणगी गैरव्यवहाराच्या आरोपांनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या 5 वर्षांतील सर्व देणग्यांचे विशेष ऑडिट करण्याचे निर्देश दिले आहेत। नाशिक शहरात रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे पुन्हा भीषण अपघात घडून 2 गंभीर जखमी झाल्याने नाशिक महापालिकेच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त होत आहे। देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार असल्याच्या चर्चांवर विराम लावत ते महाराष्ट्रातच राहतील असे विधान अमृता फडणवीस यांनी केलंय। काँग्रेसच्या गुंगी गुडिया या वक्तव्यावर वेळ येऊ द्या मग बोलते असे एका वाक्यात उत्तर देत सुनेत्रा पवार यांनी या वादावर भाष्य केलंय। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।